Okay, welcome children. In our last period, we were studying direct and indirect speech. Okay, it means that was on Tuesday, and so today we will next day tomorrow we will have the same session regarding direct speech and indirect speech. Okay, perhaps you might have understood the various rules of changing the direct speech into indirect speech. So today I am going to explain other changes as per the tenses, which tense is in indirect speech and which tense is in direct speech and how that tense changes while converting that direct speech into indirect speech. Okay, so we have some tenses written on the blackboard, and we have here one table consists of two columns. First column is of direct speech and second column is of indirect speech. So while converting the direct speech into indirect speech, we have some changes regarding in the field of tenses. And so when and how these tenses change themselves. Okay. So let us take first example. If this simple present tense in Marathi we call it as साधा वर्तमान काळ. When in direct speech, if that speech is in simple present tense, then we have to convert that simple present tense into simple past tense in making indirect speech. मराठीत पण सांगतो, साध्या वर्तमान काळामध्ये जर एक साधा वर्तमान काळ जर आला असेल डायरेक्ट स्पीच मध्ये, डायरेक्ट स्पीचला मराठीमध्ये प्रत्यक्ष कथन असं म्हणतात. प्रत्यक्ष कथन म्हणजे काय? समोरासमोर बोलणे. कथन म्हणजे बोलणे, टू स्पीक. अँड इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं बोलणं तिसऱ्या व्यक्तीने सांगणं, याला अप्रत्यक्ष कथन असं म्हणतात. सो जर डायरेक्टच्या वाक्यात म्हणजे प्रत्यक्ष कथन म्हणजे डायरेक्ट स्पीचच्या वाक्य जर ते वाक्य साध्या वर्तमान काळात असेल, त्या वाक्यामध्ये जे कथन केलेलं आहे, जे सांगितलेलं आहे ते जर साध्या वर्तमान काळात असेल, तर इनडायरेक्ट स्पीच करताना तो साधा वर्तमान काळ साधा भूतकाळात आपल्याला कन्वर्ट करावा लागतो. सो अर्लियर आय हॅड टोल्ड यू, जस्ट आय हॅव बीन टेलिंग यू रिगार्डिंग द टेन्सेस, हाऊ दोज टेन्सेस change while in indirect speech. So students, next tense is present continuous tense. In Marathi we call it as चालू वर्तमान काळ. It has three names. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला मराठीमध्ये चालू वर्तमान काळ सुद्धा म्हणतात, अपूर्ण वर्तमान काळ सुद्धा म्हणतात, आणि इंग्लिशमध्ये याला 2-3 नाव आहेत बरं का. तुम्ही प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह नाव ऐकलं असेल तुम्ही. काही शाळांमध्ये तुम्ही मुंबई पुण्याकडे जर गेला तर तिथे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या ऐवजी ते प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह असंही म्हणतात. सो यू मे कन्फ्यूज वाईल लिसनिंग दीज नेम्स. ओके, बोथ आर सेम. प्रेझेंट कंटिन्युअस अँड प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह अँड प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, ऑल दीज टू टेन्सेस आर नथिंग बट ओनली वन. सो जर का प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये डायरेक्ट स्पीच असेल तर इनडायरेक्ट करताना त्याचं पास्ट कंटिन्युअस होतं. अंडरस्टूड. द नेक्स्ट वन, सिंपल पास्ट टेन्सचं कन्वर्जन पास्ट परफेक्ट मध्ये होतं. वी विल सी व्हेरियस एक्झाम्पल्स रिगार्डिंग दीज चेंजेस, हाऊ दोज टेन्सेस चेंजेस while making indirect speech. So next one, if our sentence or our direct speech is in past continuous tense, that tense convert into past perfect continuous tense. And if our sentence is in future tense means साधा भविष्यकाळ, that simple future converts into conditional. See, I have circled it. So what is conditional? आता हा जो सिंपल फ्युचर टेन्स असतो, मी एक वाक्य तुम्हाला देतो या ठिकाणी, नीट बघा. सिंपल फ्युचर टेन्स उदाहरणार्थ, सीता सेड शी विल प्ले. हे वाक्य, याला चौकोन केलाय. का केलाय? हे साध्या भविष्य काळातलं टू बीचं क्रियापद आहे. तुम्हाला काळ ओळखायला अगदी सिंपल आहे. मी गेल्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं की एखादं वाक्य असेल तर त्या वाक्याचा काळ कोणता आहे हे जर ओळखायचं असेल तर आधी त्या वाक्यामध्ये टू बीचं क्रियापद आहे का
ते तुम्ही शोधा. लगेच आपल्याला कळतं की हा काळ कोणत्या हे वाक्य कोणत्या काळातलं आहे. आता सीता म्हणाली इंटू डबल इन्व्हर्टेड कॉमा. मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं एखाद्या व्यक्तीचं बोलणं जे काय असतं ते डबल इन्व्हर्टेड कॉमात मांडलेलं असतं, नॉट इन सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये नाही. एकेरी अवतरण चिन्ह त्याला मराठीत म्हणतात, आणि दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच काय डबल इन्व्हर्टेड कॉमा. म्हणजे हा डबल आहे, म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बोलणं जसं तसं ज्यावेळेस आपण मांडतो तर डबल अवतरण चिन्हात आपल्याला ठेवायचं असतं, ते लिहायचं असतं. सो आता हे वाक्य साध्या भविष्य काळातलं आहे. इट इज इन सिम्पल फ्युचर टेन्स. सो while converting these sentence into indirect speech we have to. हे सगळी भानगड कोणापासून सुरू झाली? ही विलची. हे वाक्य तुम्हाला का द्यावं लागलं? हा कंडिशनल होता इथं. हा कंडिशनल शब्द आहे. कंडिशनल म्हणजे काय? परिस्थितीनुसार. विलचं कन्व्हर्जन कशात होईल? वुड मध्ये होईल का विलच राहील? त्या वाक्यामध्ये परिस्थिती काय आहे, कंडिशन काय आहे, ती ओळखूनच त्या बिलचं वूड करावं लागेल. बरोबर. आता मग मी बघतो आता या वाक्यात कंडिशन काय. शी विल प्ले. साधं वाक्य. सीता म्हणाली ती खेळेल. बरोबर. आता याच्यात काही कंडिशन नाही, प्लेन वाक्य. तर प्लेन वाक्य आहे तर या विलचे चेंज काय होईल बघा. आता सीता, आता हे होतं डायरेक्ट स्पीचचं वाक्य. आता याला आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे. सीता, आता हा जो सेड जर असेल तर इनडायरेक्ट करताना सेड टू असं होईल. सेड टू. आता सेड टू जर आलं तर ती म्हणाली. कोणाला म्हणाली? कोणी तर असेल ना, तर त्याचं नाव तर नाही कोणाला म्हणाला. चला असं म्हणूया आपण सीता सेड गीता. ओके. सीता सेड टू गीता. केलं. सेडचं कन्व्हर्जन सेड टू मध्ये झालं. आता सेडच्या पुढे कॉमा आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये हा कॉमा आहे. या कॉमाचं कन्व्हर्जन तो निघेल आणि त्याच्या जागेवरती आपल्याला दॅट हे कंजंक्शन ठेवावं लागेल. वी हॅव टू प्लेस कंजंक्शन दॅट while converting this comma. Okay. So our sentence is Sita said to Geeta that. आता शीचा जसं तसा उपयोग होईल. पुढे मात्र विल आलाय, त्या विलचं आपल्याला इनडायरेक्ट करताना वूड करावं लागेल. प्लेन वाक्य, साधं वाक्य भविष्य काळातलं, त्याच्यामुळे विलचा वूड होईल. शी वूड प्ले. झालं आपलं डायरेक्ट स्पीचचं कन्व्हर्जन, रूपांतर आपलं इनडायरेक्ट स्पीच मध्ये झालं. तर मित्रांनो, एवढे चेंजेस आपल्याला डायरेक्ट स्पीचच्या वाक्यांमधनं करावं लागतात. डायरेक्ट स्पीचचे वाक्य म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये जर एवढे टेन्सेस आलेले असतील तर ते वाक्य इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करत असताना, सोडवत असताना त्याच्यातले बदल या अशा स्वरूपात होतील. म्हणजे इथे हा काळ असेल तर इनडायरेक्ट करताना त्याचा हा काळ होणार आहे. म्हणजे काळ हे कसे बदलत असतात. सो you might have understood it very well. Once again, let me tell you, students, we have some other changes also in the field of modal auxiliaries. आता हे मॉडल ऑक्झिलरीज काय भानगड आहे ते तुम्हाला माहिती आहे. तुम्ही शिकला असाल, 7वीला शिकला असता तुम्ही. मे, कॅन, वूड, शूड हे असे मॉडल ऑक्झिलरीज शिकलेत की नाही. मॉडल ऑक्झिलरीजची भूमिका काय असते मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगणार आहे. आता समजा डायरेक्ट स्पीच मध्ये समजा कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आलं असेल तर तो शब्द जो आहे कॅन इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं कुड मध्ये रूपांतर होतं. रिमेंबर, रीड दीज वर्ड्स व्हेरी केअरफुली. प्रोनाउन्स दीज वर्ड्स व्हेरी केअरफुली. दिस इज कुड. दिस इज कुड. बट some may among you read it as could. तुम्हाला हा एल दिसतोय, इथे हा एल दिसतोय. याचा उच्चार कुल्ड, शुल्ड, वुल्ड असं न करता त्याच्यातला जो एल असतो ना, हा जो एल लेटर आहे हा सायलेंट असतो. इट इज नेव्हर प्रोनाउन्स क्लिअरली. अंडरस्टूड. सो वी शुड रीड इट ॲज कुड. कॅन, if can modal auxiliary comes in direct speech, it converts into indirect speech as could. may आला असेल तर त्याचं रूपांतर might मध्ये होईल. will आला असेल
तर त्याचं रूपांतर वुड मध्ये होईल. पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक वरचं वाक्य सोडून दाखवलं. विल जर आला असेल तर ते सिंपल फ्युचर टेन्स आहे. फक्त विल जर तुम्ही क्रियापद आला असेल तर सिंपल फ्युचर टेन्स आहे. आणि त्या विलचं वूड झालेलं आहे. तुम्ही आता मला तुमच्या मनात थोडं एक प्रकाश पडला असेल, सर तुम्ही तर असं बोललात विल आला म्हणजे त्याचं रूपांतर वूड मध्येच होतं, असं तुमच्या मनात म्हणजे डोक्यात प्रकाश पडला असेल. हो, मी इथे सर्कल केलं होतं. जर वाक्य कंडिशनल असेल, कंडिशनल म्हणजे काय, वाक्य कोणत्या परिस्थितीमध्ये आहे त्यानुसार विलचं वूड मध्ये कन्व्हर्जन करायचं की नाही ते आपल्याला लक्षात ठेवा. आता कंडिशनल काय काय असतात वाक्यांमध्ये, परिस्थिती काय काय असतात, वेगवेगळ्या परिस्थिती, वेगवेगळ्या कंडिशन्स मी आय विल एक्सप्लेन दोज कंडिशन्स in our coming next period. I hope that you would have, or you might have understood it very well. Children, today we stop here. In our next period, we will see the next activity regarding direct indirect speech. I hope you all are in very well condition. So I would like to request you, stay home, stay safe, don't go outside of your houses. Always wear mask on your face, on your nose and your lips. Till then, goodbye.